आपण कोथिंबीर घेतली, एक तिखटवाली हिरवी मिरची घेतली आहे, इथं लसूण घेतल्या बारीक ठेचून, त्यामध्ये जिरं टाकूया 1 चमचा, धनिया पावडर अर्धा चमचा, चवीनुसार मीठ, 1 चमचा बेसन पीठ, अर्धा चमचा बाजरीचं पीठ आणि एकदम पाव चमचा गव्हाचं पीठ. आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊ. आता यामध्ये थोडं पाणी घालून आपण मळून घेऊ. आता हे थोडंसं घट्ट, अजून थोडं आपण पाणी घालूया, कारण घट्ट केलं ना की आपले वडे आहेत ते कडक होतील, म्हणून थोडंसं पातळ पीठ करायचं. आता आपण वडे करून घेऊ. चाळणीला आपण तेल लावून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण असे वडे टाकून घेऊया. जवळजवळ नाही टाकायचे, थोडंसं अंतर ठेवायचं. आपले ते कोथिंबीरचे वडे झाले तयार. आता आपण उकडत ठेवू. टोपात पाणी ठेवले, त्यावरती चाळण आणि त्यावर झाकून ठेवू. आता आपण उकडून घेऊया. कोथिंबीर, आलं, मिरची आणि लसूण याचं आपण वाटण करून घेऊ. आपण उकडलेले वडे आता तेलात गरम करून घेऊया. जास्त कलर येऊन द्यायचा नाही वड्यांना, थोडेसेच आपले परतवायचे. हलकासा कलर आला ना की वडे काढून घ्यायचे. आपण वडे उकडून घेतलेत, तेलात थोडेसे परतून घेतले की जो काय थोडा कच्चापणा राहिला असत तो निघून जातो आणि रश्श्यात काय जास्त वेळ शिजवायची मग गरज पडत नाही. इथे आपले वडे झालेत. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. आता त्या तेलात लसूण घेतलाय ठेचून, तो परतून घेऊया. लसूण छान परतले की त्यामध्ये कांदा टाकूया. इथे मी 1 वाटी कांदा घेतलाय कापून बारीक चिरून. हलकासा गुलाबी होईपर्यंत परतून घेऊया. इथे आपला कांदा परतून झालाय, त्यामध्ये आपण वाटण घेतलेले वाटण टाकूया. कोथिंबीर, आलं, लसूण, मिरची याचं वाटण टाकून घेऊ. आता वाटण छान परतून घेऊया आपण. इथे वाटण आपलं परतून झालंय, त्यामध्ये आपण मसाले टाकू. इथे मी हळद, चिकन मसाला, धनिया पावडर, घरचा मसाला आणि कांदा खोबरा मसाले टाकून घेतले. परतून घेऊया. यामध्ये थोडंसं गरम पाणी ओतूया, अगदी थोडंसं ओतायचं. आणि अगदी 2 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊ. झाकण खोलून बघूया, परत मिक्स करू. आपला मसाला छान एकजीव झालाय. आता त्यामध्ये आपण गरम पाणी ओतूया. तर तुम्हाला किती पातळ आणि घट्ट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी ओता. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया. आपण पहिलं वड्यांना मीठ टाकलेलं आहे, तो अंदाज घेऊन मीठ टाका. आणि आता आपण उकळी येऊन देऊ त्याला. उकळी येण्यासाठी थोड्या वेळ झाकण ठेवूया. आपण झाकण खोलून बघूया. हलकीशी उकळी आली आपली, त्यामुळे आपण वडे सोडूया. तळून घेतलेले ते सगळीकडे असे वडे सोडू. आणि आता बारीक गॅसवर 10 मिनिटं शिजवून घेऊया झाकण ठेवून. 10 मिनिटं झालेत. आपण झाकण खोलून बघू. अगदी छान अशी आपली भाजी तयार झाली आहे कोथिंबीरच्या वड्यांची. थोडीशी कोथिंबीर टाकूया, मिक्स करून घेऊ. छान झाली आपली बघा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.